ते 25% आहे आणि ग्रामीण भागामध्ये 35% सबसिडी आहे. याच्यामध्ये हे कॅटेगरीचं सांगितलं, सबसिडीचं सांगितलं तुम्हाला. त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स आपल्याला नॉर्मल डॉक्युमेंट्स लागतात, ते फोटो लागतो, आधार कार्ड, मार्कशीट, लिव्हिंग सर्टिफिकेट, पॅन कार्ड, कास्ट सर्टिफिकेट असेल तर, आणि पॉप्युलेशन सर्टिफिकेट जर तो रुरल मध्ये असेल तर, ग्रामीण भागात असेल तर. हा एक एवढे डॉक्युमेंट्स आपल्याला लागतात बँकेला प्रकरण पाठवण्यासाठी. बँकेला प्रकरण एवढ्यावरतीच होत नाही. याच्यानंतर बँक तुमच्याकडनं ॲडिशनल डॉक्युमेंट्स मागतं. त्याच्यामध्ये कोटेशन मागतात, तुमचं युनिट लोकेशन कुठे आहे, त्या युनिट लोकेशन ज्या ठिकाणी आहे त्याचा 7/12 8 उतारा कोणाच्या नावाने आहे, जर दुसऱ्याच्या नावाने असेल तर तुमचं लीज डीड असेल किंवा रेंट अग्रीमेंट असेल, जे काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स आहेत ते ॲडिशनल डॉक्युमेंट्स बँक तुम्हाला मागते आणि त्याच्यानंतर ते व्हेरीफाय करून तुम्हाला लोन मंजूर करते. लोन मंजूर केल्यानंतर जसं मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येकाने 12 दिवसाचं ट्रेनिंग घेतलेलं आहे. बँकेने सँक्शन केल्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग ॲक्टिव्हिटी असेल तर त्याला 12 दिवसाचं प्रशिक्षण आपलं ऑफलाईन घ्यावं लागतं आणि सर्व्हिस ॲक्टिव्हिटी असेल तर त्याला 6 दिवसाचं प्रशिक्षण कंपल्सरी आहे. त्याच्याशिवाय सबसिडी येणार नाही. CMEGP ही स्कीम टोटली महाराष्ट्राच्या लोकांसाठीच आहे, महाराष्ट्राच्या रहिवासीसाठी आहे. या ठिकाणी बऱ्यापैकी आउट ऑफ स्टेटच्या महिला लग्न करून येतात नागपूर शहरामध्ये, MP जवळ असल्यामुळं. तर त्यांचं जर इथं वास्तव्य असेल त्यांनी इथलं डोमेसाईल काढावं, त्यांना पण आपण ऍप्लिकेशन करायला परमिट करतो. फक्त आपण जे लिव्हिंग सर्टिफिकेट मागतो, लिव्हिंग सर्टिफिकेट फक्त मागतो आणि अदरवाइज तो जर बाहेरच्या स्टेटचा असेल तर आपण त्यांना डोमेसाईल कंपल्सरी करतो. डोमेसाईल दिलं तर आपल्याला त्याचं लोन प्रकरण पाठवता येतं. फक्त याच्यामध्ये लिमिट आहे 50 लाख आणि 20 लाख. याच्यामध्ये कोणाला काही अडचण असेल तर विचारून घ्या. हे स्कीम ही टोटली ऑनलाईन आहे. बँकेला प्रपोजल सुद्धा ऑनलाईन जातं, बँक ऑनलाईनच सँक्शन करते, सबसिडी डिमांड पण ऑनलाईनच होते आणि सबसिडी सुद्धा ऑनलाईनच येते. ठीक आहे. याच्यात कोणाला काही अडचण असेल तर विचारा, अदरवाइज तुमचं हे सेशन संपल्यानंतर मी वरती आहे, तुम्हाला त्याच्यावर डिटेल ड्युरेशन आपल्यावरती अवलंबून आहे. 1 दिवसात पण सँक्शन होते, 1 वर्ष पण लागतं. आपले क्रेडिट कसं आहे त्याच्यावरती अवलंबून. 3 years to 5 years आपण जे घेतो त्याप्रमाणे. जर 3 वर्ष घेतला तर तुम्हाला इन्स्टॉलमेंट जास्त लागेल, 5 वर्ष घेतला तर इन्स्टॉलमेंट थोडासा कमी लागेल. वो उसकी जरूरत नहीं, बैंक वाले मांगते हैं तो बैंक ने जब मांगा उसको दे देना उद्यम रजिस्ट्रेशन. सर मैंने अप्लाई किया था लेकिन क्या उन्होंने क्या ICICI भी किया था, वो फिर मतलब जहाँ कैसे मेरा सेटअप नहीं. कौन से स्कीम में किया था? CMEGP थी शायद. CMEGP ICICI, Axis, HDFC यांचं रेकॉर्ड फार वेगळं आहे. ते प्रायव्हेट बँक आहे आणि ते प्रकरण हे CMEGP जे करतच नाही. एकदा जर प्रकरण गेलं तर रिजेक्ट करायला सुद्धा आम्हाला खूप त्रास होतो. 1 महिना जातो, रिजेक्ट होत नाही. नॅशनलाइज बँकांमार्फत आपण बहुतेक प्रपोजल करत असेल, तुमची लिंक असेल तर करा, अडचणीचं काहीच नाही. फक्त रिजेक्ट करायला आपल्याला त्रास होतो आणि त्यांचे रेकॉर्ड मागचं जर 4-5 वर्षाचे 2019 पासून ही स्कीम चालू झालेली आहे. रेकॉर्ड जर पाहिलं तर त्यांनी एकही प्रकरण सँक्शन केलेलं. रेट ऑफ इंटरेस्ट किती राहते? वेगवेगळ्या ते कसं होतं, बँक वाईज ते व्हेरी होतं, तुमचं लोन अमाऊंट वाईज व्हेरी होतं, या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बँकेचा वेगवेगळा असतो, तुमची ऍक्टिव्हिटी वाईज ते व्हेरी होतं किंवा लोन अमाऊंट किती आहे त्याच्यावरती पण असतं डिपेंड. हे मी सांगू शकत नाही. 11, 12, 13 पर्यंत राहते जनरल. PMFME स्कीम आहे. बोला पुढेच बोला लवकर. त्याच्यामध्ये भरू शकतो कसं और लोन कितना ड्यूरेशन रहता है? वही तो मैं आपको क्या बोल रहा हूँ, बैंक आपको कैसे रिस्पॉन्स करेगी उसके ऊपर सब डिपेंड है. बैंक आपको कैसे रिस्पॉन्स करेगी और आप बैंक को कैसे रिस्पॉन्स करेंगे.
अगर वो बैंक एक 8 दिन में आपको हर एक कागज मांगता होगा तो उसको टाइम लगेगा। अगर बैंक से आपके रिलेशन अच्छे होंगे तो जल्दी हो जाएगा। सर और कुछ दिक्कत आई तो हम बैठे। दूसरा क्वेश्चन है कि जो लोन सैंक्शन हो गया उसका पेमेंट कितने दिन बाद चालू होगा? 1 महीना, 2 महीना, 4 महीना? मॉनिटरिंग पीरियड आपके ऊपर डिपेंड रहता है। मॉनिटरिंग पीरियड दोनों मिलके वो डिसाइड करना है अब कितना टाइम चाहिए और बैंक आपको कितना टाइम देती है। मैं डिसाइड नहीं करूंगा। मेरा काम क्या है, खाली प्रपोजल आपके जो मैंने जो डॉक्यूमेंट देखा है बोला है वो डॉक्यूमेंट देखूंगा और प्रपोजल बैंक को भेज दूंगा। उसके बाद की सब प्रोसीजर बैंक की है। अगर बैंक में कुछ आपको प्रॉब्लम आता होगा तो ये ऐसी है, कोऑर्डिनेट करेंगे कि हमारे पास भी आदमी कम बहुत है, 2 इंस्पेक्टर है और मैं हूँ। सर इसके प्री क्लोजिंग चार्जेस लगते हैं? इसको प्री क्लोजिंग करना ही नहीं ना, 3 साल तो चला नहीं तो सब्सिडी नहीं मिलेगी आपको। पीएम मध्ये तशी काही लिमिट नाही। पीएमजीपी मध्ये तशी काही लिमिट नाही। तुम्ही 1 करोडचं पण अप्लाय करू शकता, 70 लाखाचं पण अप्लाय करू शकता, मॅन्युफॅक्चरिंगला सर्व्हिसला 40 लाखाचं पण करू शकता, 50 लाखाचं पण करू शकता, पण सबसिडी ही सीएम सारखीच मिळेल। सबसिडी लोन जरी तुमचं 70 लाखाचं झालं मॅन्युफॅक्चरिंगचं तर काउंटिंग करताना सबसिडी काउंट करताना 50 लाखावरतीच काउंट होईल, 70 लाखावरती होणार नाही। हा एक मुद्दा क्लिअर करतो। दुसरं याच्यामध्ये सर्व्हिस ऍक्टिव्हिटी मध्ये आपण गाई म्हशी पाळणं किंवा मग ऍग्रीकल्चर रिलेटेड ज्या आहेत पोल्ट्री ह्या व्यवसायासाठी आपण याच्यामध्ये लोन घेऊ शकतो। याची लिमिट फक्त 20 लाखापर्यंत आहे। तिसरं याच्यामध्ये वयाची अपर लिमिट नाही, जसं 50 पर्यंत आहे। सरांना आपल्याला 67 वय आहे तर पीएमजीपी मध्ये आपल्याला करायला काही अडचण नाही। बँकेने फक्त देणं गरजेचं आहे। मी येणारच आहे पीएमएलजी मध्ये आपला पीएमजीपी मध्ये आपल्याला लोन करता येईल। वयाची अपर लिमिट पीएमजीपी मध्ये आहे, सेलिंग लिमिट सीएमजीपी मध्ये आहे, वय 50 पर्यंतच आहे। त्याच्यामध्ये पीएम मध्ये ते आपल्याला करता येते, काही अडचण नाही, बरोबर। सबसिडीचा क्रायटेरिया दोन्हीकडे सारखाच आहे, सबसिडी बदल काहीच नाही। शिक्षणाची अट जर पाहिली आपण तर सर्व्हिस ऍक्टिव्हिटी साठी 5 लाखाच्या आतमध्ये 5 लाखाच्या वरती जर तुम्हाला करायचं असेल सर्व्हिस ऍक्टिव्हिटी तर तो किमान 8वी पास असला पाहिजे। 5 लाखाच्या आतमध्ये असेल तर त्याला शिक्षणाची अट नाही सर्व्हिस ऍक्टिव्हिटी साठी। आणि मॅन्युफॅक्चरिंग साठी 10 लाखाच्या आतमध्ये जर त्याला करायचं असेल तर तो विदाउट शिक्षण असेल तरी चालते। 10 लाखाच्या वरती त्याला जर अप्लाय करायचं असेल तर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये तो किमान 8वी पास पाहिजे। म्हणजे सर्व्हिस साठी 5 लाखाच्या वरती आणि मॅन्युफॅक्चरिंग साठी 10 लाखाच्या वरती तो किमान 8वी पास पाहिजे। ही फक्त शिक्षणाची अट आहे, बाकी शिक्षणाची अट काही नाही। हे जर असं थोडंसं 3-4 मुद्द्यांमध्ये बायफर्केशन आहे। दोन्ही स्कीम सारख्याच आहेत, सबसिडी दोन्हीमध्ये सारखीच आहे। तिसरी एक शेवटची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे, जे ट्रेनिंग मी म्हटलं ऑफलाईन आपल्याला त्या ठिकाणी जाऊन करावं लागेल। पीएमजीपी मध्ये ते ऑफलाईन नाही, ऑनलाईन आपल्याला ऍपद्वारे करता येते। ऍपचे मॉड्यूल आहेत, त्याच्यामध्ये ट्रेनिंग तुम्ही घर बसल्या ते पाहू शकता, तुमचा व्यवसाय सांभाळता, व्यवसाय करता। ठीक आहे। सीएम पीएम झालं। या दोघांच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठल्या जे म्हणतात की ज्याच्यामध्ये रॉ मटेरियल साठी आपल्याला लोन हवं आहे किंवा मग एक्झिस्टिंग बिझनेस आहे आणि आपल्याला फक्त मशिनरी न घेता आपल्याला रॉ मटेरियल फक्त घ्यायचं किंवा सीसीज घ्यायची आहे, ट्रेडिंग टाइप ऍक्टिव्हिटी आहे, तर हे या दोघांमध्ये नाही बसत। तर याच्यासाठी रिवाइज सीड मनी स्कीम म्हणून आहे आमच्याकडे। रिवाइज सीड मनी स्कीम सुधारित बीज भांडवल योजना म्हणून असते। तर ही पूर्ण कर्जाची स्कीम आहे। ती ऑफिसला आलात की मी तुम्हाला समजून सांगेल। ठीक आहे। याच्या व्यतिरिक्त कोणाला असतील प्रश्न तर विचारा। तर ऑनलाईन जे आपण जे फॉर्म भरतो त्याचे काही चार्जेस असतात? हा, पीएमजीपी मध्ये आपण पीएमजीपी मध्ये तुम्ही ते सायबर वरती जाऊन तो अपलोड करायचं डॉक्युमेंट्स वगैरे। सीएमजीपी मध्ये जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर डीएससी ती व्यवस्था आहे, आपण ते डीएससीच्या आला तर विदाउट चार्जेस 1 रुपया न घेता तुमचे डॉक्युमेंट अपलोड करून देतो आणि फॉर्म पण भरून देतो। सीएमजीपी
पीएमचा नाही, विलायतीला पण आहे आणि आपल्याकडे पण आहे. कुलकर्णी सरांकडे पण. 25 तारखेपासून आपण पुन्हा नवीन तोडगा घेतला आहे. 31 जून या पोरांची सगळ्यांची आपली दिवसा आमच्याकडे मला चला पुढे बदलली कुठे शेवटी माझ्याकडेच येणार. माझ्याकडे बदल तर मला समजते की मला तो पुढे रिझल्ट द्यावा त्यांना लागतो. तो फीडबॅक असतो की कारण तुम्ही की आपल्याला तुमच्या रिपोर्टमध्ये चॅम्पियन MSME अपलोड करायचं असतं आम्हाला. तेव्हा रिपोर्ट मिळाले ना, चॅम्पियन MSMEचा अर्थ हा होतो की तुमच्या या प्रशिक्षणामध्ये कोणी क्लासेस व्यवस्थित केले, कोणतं पार्टिसिपेशन जास्त होतं, किंवा मग हे प्रशिक्षण घेऊन ज्यांनी लोन घेतलं असेल आमचं, की त्यांनी स्वतःचा बिझनेस काही वाढवला, तर त्याला आम्ही चॅम्पियन MSME म्हणून मग त्याला वेगळे प्रमाणपत्र पुन्हा देतो. ठीक आहे. कोणाची काय अडचण सर, प्रश्न विचार. हा जसा एक लोन संपला की मग त्याच्यावर दुसरा लोन घेऊ शकतो. एक घेतल्यानंतर ते एक क्लोज झालं का दुसरं लोन करता येते. पीएमजीपी मध्ये आहे, सीएमजीपी मध्ये अजून काही आलेलं नाही, मग भविष्यात येईल. त्याची लिमिट वाढते का सर? जसं आपण पीएम मध्ये 1 करोड पर्यंत आहे त्याला, तो वाढायला पाहिजे. ते कसं आहे, एक लग्न झाल्यावर दुसरं लग्न करण्यासारखं आहे. तो असं चॅलेंजिंग आहे हो. पहिलं लोन व्यवस्थित वापर केलं का, पहिला काय केलं का, पहिल्याची तू फायनल करते बँकेवर करू ना हे थोडंसं पहिलं तर घ्या पहिले. आजकाल लोकांना लग्नासाठी बायको कोणतीच मिळत नाही. तो नमेश सर का है ना, नमेश विनोद साहेब, त्याप्रमाणे खुशबू बालदी मॅडम आणि माहेश्वरी मॅडम यांचं जे काही ऑर्गनायझेशन आहे